राधानगरी 214 दिव्यांगांना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकारातून मदत साहित्य। महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राधानगरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी दिलासा देणारा आणि प्रेरणादायी उपक्रम राधानगरी पंचायत समिती येथे पार पडला। दिव्यांग उन्नती अभियानांतर्गत आयोजित साहित्य वितरण शिबिरात एकूण 214 दिव्यांग लाभार्थ्यांना विविध सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात आले। हे शिबिर 9 एप्रिल 2024 रोजी राशिवडे बुद्रुक येथील नागेश्वर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। या शिबिरात सुमारे 450 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती। त्यापैकी गरजेनुसार 214 जणांची निवड करून त्यांना आवश्यक साहित्य प्रदान करण्यात आले। वाटप करण्यात आलेल्या साहित्यामध्ये बॅटरीवर चालणाऱ्या अत्याधुनिक सायकली, व्हीलचेअर, ट्रायसायकल, कुबड्या काठ्या तसेच श्रवण यंत्रे यांचा समावेश होता। भारत सरकारच्या कृत्रिम अंग निर्माण निगमाच्या तज्ज्ञ पथकाने लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना योग्य साहित्य निश्चित केलं। हा उपक्रम आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेमधून राबवण्यात आला। सदर कार्यक्रमास पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी, सभापती RY पाटील, उपसभापती अश्विनी चौगले, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आरोग्य मंत्र्यांचे प्रतिनिधी तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश कामत, विस्तार अधिकारी लालासो मोहिते, कपिल वायंगणकर, आकाश कलिकते, अनिल जाधव, रयत साबळे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, पंचायत समिती कर्मचारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। KK न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे।